आज आपण बघूया रोहिदासजींनी बनवलेलं एक सुंदर शिव अभिषेक यंत्र नर्मदे हात. आज आपण भेटणार आहे रोहिदास पवारदादांशी. यांनी आपली नर्मदा परिक्रमा ओंकारेश्वरपासून चालू केली. आज जबलपूरच्या श्री कुशावर्तेश्वर महादेव मंदिराच्या संत ज्ञानेश्वर माऊली सभागृहात आपण आलेला आहात. यांच्या परिक्रमेची विशेष गोष्ट ही आहे की यांनी एक असं यंत्र बनवलं आहे आणि रोज शिवाचा हे अभिषेक करतात नर्मदा जलने. तर हा यांचा संकल्प आहे. आणि हे जे यंत्र आपण समोर बघतोय हे यंत्र यांनी आपल्या हाताने निर्मित केलेलं आहे. मुख्यतः यांचा लोहारीचा व्यवसाय आहे. यांचं जे शिक्षण आहे खरोखर यांचं शिक्षण काही झालेलं नाही आहे. अक्षरज्ञान जरूर आहे पण कमी शिकलेले आहेत. पण त्याच्यानंतर एवढं एक सुंदर यांनी जे बनवलेलं आहे हे क्रिएटिव्ह वर्क आहे. याच्यामध्ये आपण जे बघतोय ते मी आपल्याला दाखवतो की हे मंदिराचं स्वरूप आहे. ह्या बाजूने दाखवतो अधिका इकडनं हे मंदिर आहे. आपण बघतोय घंटा लागली आहे. त्याच्यानंतर त्रिशूळ आहे. नंदी बसला आहे. आपण मंदिरात प्रवेश केला. मध्ये कासव आहे, शिवलिंग आहे, नाग आहे आणि मागे शंकराची साक्षात प्रतिमा आहे. त्याच्यामध्ये मागे ओंकार आहे. हे जे आहे पूर्ण मगरीच्या पाठीवर हे यांनी बनवलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये खूप सुंदर कल्पना ही आहे की हे तर सर्वांनी कल्पनेने बनवलेलंच आहे. पण ह्याच्यामध्ये पाण्याची पण एक व्यवस्था केली आहे. जे शिवाचं जे मागे जटा आहेत त्याच्यावरनं पाणी सरळ शिवलिंगावर येतं. ह्या प्रकारे यांनी ही व्यवस्था ह्या पूर्ण यंत्रात केलेली आहे. आणि स्वतःच्या हातातनं हे यंत्र निर्माण म्हणजे जबरदस्त क्रिएशन आहे. ओके, आता आपण हे बघतोय की यांनी हे पाणी इकडनं आता सोडतायत. चालू करा ना. हे बघू शकतो. आणि हे जे पाणी आहे हे इकडनं यांनी सोडल्यावर हे प्रॉपर येऊन आणि हे शिवलिंगावर पडतं. इथे आपण बघताय शिवलिंगाचा अभिषेक होतो आहे. आणि हे पाणी जे आहे हे शिवाच्या जटेतनं निघून आणि इथे येतं आहे. ह्या प्रकारची यांनी एक सुंदर ही जी व्यवस्था ही करून ठेवलेली. थोडंसं सेटिंग ते आहे पण आपण करू त्याला प्रॉपर. आता घ्या. हे बघा हे पाणी एकदम प्रॉपर दिवा लावलेला आहे. ह्या प्रकारे आता आपण आज पवारदादा जे आपल्या आश्रमात आलेत कुशावर्तेश्वर मंदिरात त्यांचं स्वागत आहे. अजून दादा आपण परिक्रमा केव्हा चालू केली? आम्हाला 3.5 महिने झालेले ओंकारेश्वरपासून. दादांनी ओंकारेश्वरपासून परिक्रमा चालू केली आहे. तर आपण परिक्रमेमध्ये हे यंत्र पूर्ण बरोबर घेऊन चालताय? हा, रोजचं संघ घेऊन चाललेलं राहतं. हातामध्येच असतं ते. हातामध्ये घेऊन हे यंत्र पूर्ण हातामध्ये घेऊन आणि बरोबर शिवाला आणि कासव नर हे पूर्ण यंत्रच घेऊन बरोबर चालतात. हातामध्ये लटकवून चालतात. तर आता दादा तुम्ही ही जी परिक्रमा करताय तुमच्या मनामध्ये या परिक्रमा करण्याची कल्पना कशी काय आली? कसं काय तुमच्या मन झालं की आपण परिक्रमा करूया? आले जन्मामध्ये काहीतरी एखाद्या वेळेस एकदा का होईना परिक्रमा मारावं अशी इच्छा होती आमची. अच्छा, म्हणून त्या हिशोबाने आलेलो. तर तुमच्याबरोबर अजून कोण कोण आहे परिक्रमेमध्ये की एकटा निघालाय? नाही, संघ कोणी नाही आलेलं. एकटाच निघालाय. एकटेच आलेलं होते. 7-8-10 दिवस राहिले. ते जवान होते गेले निघून. ते मग आपल्याला आपलं कार्य पूर्ण करायचं आहे ते मग चालले हळूहळू. इथं नाही तिथं. ही जी नर्मदा परिक्रमा तुम्ही करताय तर हे जे तुम्हाला सुचलं बनवायचं ही कल्पना कशी काय आली तुमच्या मनामध्ये? आली म्हणजे आता आमचा धंदा आहे लोवारी कामाचा. आणि त्याच्यामध्ये हे डोक्यामध्ये येतच असतं माळकरी संप्रदायामध्ये. अच्छा, जैसा खाया आन वैसा चले मन. ओके. हे भोजनवर असतं सर्व. शुद्ध भोजन खाल्लं म्हणजे शुद्ध कामं होत असतं. म्हणून मी बनवलेले आमचे. खूपच सुंदर सांगितलं. शुद्ध भोजन केल्यावरती मनामध्ये शुद्ध विचार येतात आणि ह्या प्रकारची निर्मिती होते. मी असं ऐकलं की तुम्ही अजूनही काही यंत्र बनवले आहेत आपल्या इथे. या प्रकारचं काही क्रिएशन करत राहतात. अजून काय तुम्ही असे क्रिएशन केले? येशन काय साधं सोपं बोलीचं काहीतरी थोडाफार प्याला. नाही, यंत्र कोणते याच्या व्यतिरिक्त अजून काय बनवलंय? हे दुसरे बनवलेले आहे ना आम्ही. खाट बनवतो, खुर्ची बनवतात. अच्छा, असे आमच्या घरातले काही बाई माणसाला लागतात ते वस्तू ते पण बनवतो. काही ना काही वस्तू बनवत असतात. हा ना. कणकीचं यंत्रही काही बनवलं होतं का?
चहाचं यंत्र, हा चहाचा पण आहे. चहाचंही बनवलं. चहाचंही असंच एक यंत्र बनवलंय दादांनी. अजून आज जबलपूरला आले. नर्मदा मैयाचे काय तुम्ही आता परिक्रमा करता तर काय अनुभव आले तुम्हाला? आलेलं म्हणजे असे का आमच्या गावचे पुष्कळ लोक येऊन गेलेले होते. अच्छा. आणि मग म्हटलं बा आता आपणही पण पंढरपूरला जातोच महिनाभर, मग बघू बाई ह्याच्यात बी म्हणजे काय बा कुठं कसं काय पाहायला भेटेल ते भेटेल. मग असं ठरवलं का जातील 4-5 महिने. आपलं वजे 20 किलोमीटर 18 किलोमीटर असं चालायचं थोडं थोडं. अशा हिशोबानं आलेलं आहे आम्ही. दादा रोज 18 किलोमीटर पायी चालतात आणि नर्मदा परिक्रमा करतात. मूळ तुमचं गाव कोणतं आहे? आमचं सिन्नर गाव आहे. सिन्नर. जिल्हा नाशिक कोणता आहे? जिल्ह्यामध्ये. नाशिक. नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर गाव आहे. आणि आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या जवळनं त्र्यंबकेश्वरून गोदावरी मातेचाही उद्गम आहे. आणि गोदावरी मातेचं उद्गम म्हणजे गोदावरी मातेच्या स्थानात आज आपण नर्मदा परिक्रमा करायला निघाले आहात. आणि निश्चितच नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण होईल आणि आपल्याला नर्मदा परिक्रमा पूर्ण हो अशी इकडनं शिवमंदिरातही आमच्या सर्व समितीतर्फे आपल्याला शुभेच्छा आहेतच. आपल्याला हे स्थान कसं वाटलं आज आपण ह्या मंदिरात आलाय तर? चांगलं वाटलं. चांगलं वाटलं. आलेलं तीर्थ भारी येते आणि आनंद वाटतो या रस्त्यात. तर आज आपण दादांचा इंटरव्ह्यू बघितला आणि एक सुंदर कल्पनेबरोबर आता 2 दिवस पहिले मी टाकलं होतं की एक महाराज आपल्या आश्रमात आले होते. त्यांनी आपल्याबरोबर अखंड दिवा घेऊन चालत होते. आणि आज दादा आलेत तर ते शिवशंकराचं म्हणजे अभिषेकचं यांनी एक सुंदर यंत्र बनवलं सर्वांसाठी. आणि ते बरोबर पाण्याने त्याला जोडून आणि आपण रुद्राभिषेकही करू शकतो अशी पण त्यांनी व्यवस्था याच्यावर बनवून ठेवली. तर एक सुंदर हे यांचं काम आहे. तर भेटूया आपण परत नवीन लोकांशी. नर्मदे हर. गणपती.